एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर गडचिरोलीचा दौरा करतील, तर तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस साताऱ्यामध्ये असणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा असेल. या सातारा दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास कामांतर्गत आढावा घेतील, आढावा बैठक घेतील. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज यांच्याकडे. इम्तियाज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस साताऱ्यात. निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1.5 महिन्यानंतर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते त्यांचं महाबळेश्वर तालुक्यातील असणाऱ्या दरे गावात काल 5 वाजता ते हेलिकॉप्टरवरून दाखल झाले. 1.5 महिन्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात. ते सातारा जिल्ह्याचे स्वतः सुपुत्र आहेत. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या नगरपालिकेचा निवडणुकीचं पडगम वाजलंय. आरक्षण जाहीर झालेले आहेत. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख नेते आहेत महाविकास आघाडी किंवा महायुतीचे सगळे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या दौऱ्यावर आहेत. आणि याच दौऱ्यावर आज उपमुख्यमंत्री यांनी स्वतःच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात आढावा बैठक घेतलेली आहे. शिवसैनिकांचा सातारा जिल्ह्यामध्ये मोठा मेळावा आज 11 वाजता या ठिकाणी होतोय. सातारा जिल्ह्यामध्ये 2 शिवसेनेचे आमदार आहेत, एक कोरेगावचे आणि पाटणचे. त्यात एक मंत्री शिवसेनेचे साताऱ्यामध्ये आहेत, जे शंभूराज देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आदरणीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आज साताऱ्यामध्ये शिवसैनिकांचा मोठा मेळावा होतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 11 वाजता साताऱ्यामध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम शहीद सातारा जिल्ह्यातल्या शहीदांचा परंपरा आणि शहीद ज्या पत्नी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साताऱ्यातल्या जे दिव्यांग बांधव आहेत ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना व्हीलचेअर्सचं देखील वाटप करण्यात येणार आहे. आणि एकंदरीतच साताऱ्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचा एक आज दौरा जो होतोय शिवसैनिकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. कारण कालच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण घोषित झाल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकूण महायुतीचे 8 आमदार आणि 2 खासदार आहेत. म्हणजे संपूर्ण सातारा जिल्हाच हा महायुतीचा आहे. त्यामुळे सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आणि अशा पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसात आता होतील. आणि या दृष्टिकोनातून वेगवेगळे भाजप अगदी आणि याच दृष्टिकोनातून मोर्चे बांधणीला चांगलाच वेग येताना दिसतोय. इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.